Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnyashodh Pariksha. Lesson number 7, ratio and proportion. First is ratio. Ratio is a reduced fraction. 12:48 means 12 upon 48 is equal to 1 upon 4. 12 1 जा 12, 12 4 जा 48. म्हणजे 12 upon 48 चा रेड्यूस फॉर्म आपल्याला काय मिळाला तर 1 upon 4. ठीक आहे. रेशो इज एक्सप्रेस विथ द साइन. आता या ठिकाणी दोन डॉट आहेत पहा. ठीक आहे. ही रेशोची साइन आहे. फॉर एक्झाम्पल 4:6. इक्वल रेशोज. आता इक्वल रेशोज म्हणजे काय पाहूया. वेन द रेशो 4:16 अँड 5:20 are converted to the abridged form, we get 1:4. All these ratios are called as equal ratios. या सगळ्या रेशोजना काय म्हटलेलं आहे, इक्वल रेशोज असं म्हटलेलं आहे. When two ratios are equal, the four term involved are all said to be in proportion. आता जेव्हा दोन रेशोज इक्वल असतील आणि तेव्हा त्याच्यामध्ये किती टर्म्स इन्व्हॉल्व असतील तर 4 टर्म्स इन्व्हॉल्व असतील, तर तेव्हा त्या चारही टर्म कशा आहेत, प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणतो. पुढे पाहूया. रेशो. The relation between two quantities of a same kind is called as ratio. So this is the definition of ratio. A ratio is obtained by dividing one quantity by the other the same kind. म्हणजे रेशो आपल्याला जर एखाद्या क्वांटिटीचा मिळवायचा आहे तर काय करायचं, एक क्वांटिटी डिवायडेड बाय दुसरी क्वांटिटी. म्हणजे युनिट सेम असायला पाहिजे. म्हणजे 1 मीटर असेल आणि दुसरं सेंटीमीटर असेल तर रेशो फाइंड आउट करता येणार नाही. मग काय करायला पाहिजे, मग मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करायला पाहिजे. द रिझल्ट ऑब्टेन्ड इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नंबर. ॲब्स्ट्रॅक्ट नंबर, अ नंबर विदाउट एनी युनिट्स. रेशो कॅन बी अन इंटीजर ऑर फ्रॅक्शन. फर्स्ट एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेली आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, रेशो ऑफ ₹10 to ₹13 इज 10/13 और 10:13. सेकंड वन, रेशो ऑफ 6 सेंटीमीटर टू 30 मिलीमीटर. आता इथे 30 mm दिलेलं आहे की नाही, म्हणजे आता सेंटीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये करायला पाहिजे तर मिलीमीटर मध्ये करायला पाहिजे. इज इक्वल टू 6 सेंटीमीटर इज टू 3 सेंटीमीटर into bracket 30 millimeter is equal to 3 centimeter. That is 6:3 or 2:1. Third one, what is the ratio of 20 seconds to 5 minutes? 5 minutes is equal to 5 multiplied by 60 is equal to 300 seconds. The ratio 20/300 is equal to 1/15 is equal to 1:15. Now proportion. When two ratios are equal, we say it is in proportion. ठीक है. काइंड्स ऑफ प्रपोर्शन्स. डायरेक्ट प्रपोर्शन. आता डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, वेन अ क्वांटिटी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस ॲज अदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, दिस
रिलेशन इज कॉल्ड एज डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे एखादी क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी सुद्धा सायमल्टेनियसली इन्क्रीज होत जाते. तर एखादी क्वांटिटी डिक्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी पण सायमल्टेनियसली डिक्रीज होते. तर अशा वेळेला आपण म्हणणार आहोत त्याला डायरेक्ट प्रपोर्शन. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला इन डिटेलमध्ये समजून जाईल. इनवर्स प्रपोर्शन. वेन अ क्वांटिटी इन्क्रीजेस ॲज अनदर क्वांटिटी डिक्रीजेस or when a quantity decreases as another quantity increases, then the proportions are called as inverse proportion. म्हणजे एक क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी डिक्रीज होते आणि एक क्वांटिटी जर डिक्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी इन्क्रीज होते. अशा प्रकारचं जे प्रपोर्शन आहे त्याला म्हणायचं इनवर्स प्रपोर्शन. इफ A, B, C, D are 4 non-zero number such that A upon B is equal to C upon D, हे फक्त लक्षात ठेवा. Then A, B, C, D are said to be in proportion. तर एक्झाम्पल पाहताना तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण त्याचं यूज कसं करायचं आहे. हिअर A and D are called as extremes. B and C are called the means. A multiplied by D is equal to B multiplied by C. If A upon B is equal to B upon C, then A, B, C are said to be in continued proportion and B square is equal to A multiplied by C. A, C are called extremes and B the mean, that is the square of middle term is equal to product of extremes. आता या ठिकाणी तुम्हाला काही दोनच एक्झाम्पल दिलेली आहेत ती पाहूया आणि लगेचच एक्सरसाइज सॉल्व करूया. 2 friends have an amount of rupees in the ratio 11:17. The total amount of rupees is 8,400. Find the difference between their amounts. पहा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. डायरेक्टली आपण पाहूया की सॉल्व कसं केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलेलं आहे तर 2 फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याकडे जी काय अमाऊंट आहे तर त्याचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 11:17 आणि टोटल अमाऊंट दिलेली आहे 8,400. मग विचारलेलं काय आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या अमाऊंट किती आहे तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे डिफरन्स मिळणार आहे. ठीक आहे. आता गिवन रेशो इज 11:17. मग रेशो काय दिलेला आहे 11:17. मग पुढे काय सांगितलंय पहा. मल्टिप्लाय द नंबर बाय ए वी गेट 11A अँड 17A. म्हणजे 11 आणि 17ला A ने मल्टिप्लाय केलं. सो 11A प्लस 17A इज इक्वल टू 28A इज इक्वल टू 28A. म्हणजे 11 प्लस 17 जर केलं तर काय येतं आहे 28A. दिस इज इक्वल टू रुपीज 8,400. दॅट इज 28A इज इक्वल टू 8400. कारण काय म्हटलेलं आहे की अमाऊंट किती दिलेली आहे 8,400 आणि म्हणून आपल्याला या प्रकारे इक्वेशन मिळून जाईल 28A इज इक्वल टू 8,400. सो A इज इक्वल टू मग A म्हणजे काय A इज इक्वल टू किती येणार 8,400 डिवायडेड बाय 28. म्हणजे जर डिव्हिजन करून पाहिलं तर आन्सर किती येणार आहे 300. पण ही कोणाची व्हॅल्यू मिळाली A ची व्हॅल्यू मिळाली. ॲज वी वॉन्ट द डिफरन्स इन द अमाऊंट्स दे हॅव वी सबट्रॅक्ट 17A मायनस 11A इज इक्वल टू 6A. पण आपल्याला डिफरन्स शोधायला सांगितलेला आहे. मग काय करायचं आहे मायनस करायचं आहे. मग मायनस केल्यानंतर 6A इतकं मिळालं आन्सर. सो 6 मल्टिप्लाइड बाय 300 इज इक्वल टू 1,800. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आन्सर काय मिळालेलं आहे तर 1,800 रुपीज. चला पुढे जाऊया. द नंबर X, 20 अँड 50 आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. या ठिकाणी पहा दिलेलं आहे कंटिन्यूड प्रपोर्शन. B स्क्वेअर इज इक्वल टू A मल्टिप्लाइड बाय C. लक्षात ठेवायचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ X, 20 अँड 50 आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. मग कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं तर X/20 इज इक्वल टू 20/50 या फॉर्मॅटमध्ये. A upon B is equal to B upon C. So 50x मग या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर 50x इज इक्वल टू 400. म्हणजे 50x इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 20 आले 400.
मग 400 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू आन्सर काय मिळून जाईल 8 आन्सर मिळालं. चला आता आपण जाऊया एक्सरसाइजकडे. आता नीट लक्ष द्यायचं आहे एक्सरसाइज सोडवत असताना आणि त्याप्रमाणे तुम्ही नोटबुकवर एक्सरसाइज तो सोडवून पाहायचा आहे. आता पाहूया फर्स्ट. चला, व्हॉट इज द रेशो ऑफ 80 मीटर इज टू 50 सेंटीमीटर. पहा, एके ठिकाणी मीटर दिलेला आहे तर दुसरीकडे सेंटीमीटर दिलेला आहे. मग काय रेशो येणार त्याचा करून पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, रेशो विचारलेला आहे 80 मीटर टू 50 सेंटीमीटर. मग कसं करायचं पहा, 80 मल्टिप्लाइड बाय 100. आता 80 मल्टिप्लाइड बाय मी इथे 100 का केलं, 80 हे मीटरमध्ये आहे आणि 50 हे सेंटीमीटरमध्ये आहे. आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, बरोबर आहे ना, सेंटीमीटरमध्ये, आणि म्हणून अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. डिवायडेड बाय किती येणार 50 येतील, इज इक्वल टू 0 कॅन्सल झाला. ठीक आहे, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे 8 2 जा 16 इथे आले अपॉन 1. ठीक आहे, म्हणजे रेशो काय मिळाला, इज इक्वल टू 160 इज टू 1. आहे का आन्सर, हे पहा 160 इज टू 1. नेक्स्ट, 12 is to 48 is to 28 is to x, then x is equal to क्वेश्चन मार्क. कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचंय, a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. मग लिहून घेऊया आणि पाहूया काय आन्सर मिळते. सेकंड कसं लिहून घ्यायचं, 12 अपॉन 48 इज इक्वल टू 28 अपॉन एक्स. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा, 12x इज इक्वल टू 28 मल्टिप्लाइड बाय 48. x इज इक्वल टू 28 मल्टिप्लाइड बाय 48 डिवायडेड बाय 12. 12 1 जा 12, 12 4 जा 28 आले. x इज इक्वल टू 28 4 जा किती आले, 28 4 जा 1 1 2. x इज इक्वल टू 112, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आलं. चला थर्ड, एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन अ रेशो 4:3:5. What is the measure of an exterior angle of the biggest angle of this triangle? आता या ठिकाणी ट्रायंगल म्हटलेलं आहे. मग आता ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत तर त्याचे मेजरमेंट आपल्याला माहिती आहे किती असतं. 3 अँगल्स जर आहेत तर मेजरमेंट असणार आहे 180, बरोबर आहे. पण या ठिकाणी तिथे काय दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे तुम्हाला. आता कसं फाइंड आउट करायचं आहे पाहूया. आता आपण काय करूया, 4x + 3x + 5x असं करूया. थर्ड, 4x + 3x + 5x, ठीक आहे, इज इक्वल टू 180. किती आहे तर 180. मग ह्याची ॲडिशन जर केली तर 4 + 3 7 झाले, 7 + 5 किती झाले 12 झाले. ठीक आहे, 12x इज इक्वल टू 180. मग x इज इक्वल टू 12 1 जा 12, 6 राहिले, 12 5 जा. आता हे मी डायरेक्ट केलेलं आहे, कळलं ना, म्हणजे 180 डिवायडेड बाय 12 केलं तर आन्सर 15 मिळालं. मग x इज इक्वल टू किती आन्सर मिळालं 15 मिळालं. पण आपल्याला विचारलेलं काय आहे, एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट विचारलेलं आहे. इथे दिलंय पहा, कुठे गेला तो, हां, व्हॉट इज द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ द बिगेस्ट अँगल. मग या ठिकाणी बिगेस्ट अँगल कुठला आहे 5x आहे. मग आता एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती येणार आहे तर एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे
4x, आता हा सोडून द्यायचा कारण का याचा एक्सटेरियर अँगल विचारले ना, मग एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे 4x प्लस 3x ची ॲडिशन जेवढी येईल तेवढं येणार आहे. म्हणजे 4x प्लस 3x इज इक्वल टू जे काय आन्सर येईल ते आपला आन्सर असणार आहे. कोणाचं आन्सर असणार आहे तर एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट असणार आहे. मग 4 मल्टिप्लाइड बाय 15 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय किती आले 15 इज इक्वल टू इथे आन्सर मिळालं 60 प्लस इथे मिळालं 45 इज इक्वल टू आन्सर आलं 105 आहे का आन्सर, हे पहा 105. पुढे फोर्थ नंबर सम ऑफ एजेस ऑफ अ मदर अँड हर डॉटर इज 70 years. What is the present age of the mother if the ratio of their ages 10 years back was 7:3? तर या ठिकाणी नीट लक्ष द्यायची गरज आहे. आता पहा काय म्हटलेलं आहे. सम ऑफ म्हणजे ॲडिशन दिलेली आहे. कोणाची ॲडिशन दिलेली आहे तर आई आणि तिच्या मुलीचं एज तर किती आहे म्हटलेलं आहे 70 years म्हटलेलं आहे. पण व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ द मदर म्हणजे आत्ताचं प्रेझेंट एज जे विचारलेलं आहे कोणाचं विचारलेलं आहे तर आईचं विचारलेलं आहे. इफ द रेशो ऑफ देअर एजेस 10 years बॅक, आता हा जो रेशो दिलेला आहे की नाही 7:3 हा 10 वर्षांच्या मागचा, ठीक आहे. म्हणजे आता हे जे दिलेलं आहे हे प्रेझेंट आहे आणि विचारलेलं सुद्धा प्रेझेंट एज आहे. कोणाचं आईचं आत्ताचं वय किती आहे, पण रेशो देताना किती वर्षांच्या मागचा दिलेला आहे तर 10 वर्षांच्या मागचा रेशो तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. चला सोडवूया, ठीक आहे. आता पाहूया. आता या ठिकाणी जर का त्यांनी काय दिलेलं आहे पहा की 70 years हे आत्ताचं त्यांची म्हणजे मदर अँड हर डॉटर म्हणजे आईचं आणि मुलीचं आत्ताचं वय 70 years आहे म्हणजे ॲडिशन दोघांची, ठीक आहे. मग 10 वर्षांच्या मागे त्यांच्या एजची ॲडिशन किती असणार आहे तर 50 years असेल. कारण 10 काय होणार आहे कमी होणार आहे, बरोबर ना. म्हणजे 50 असणार आहे. आलं लक्षात कसं काय 50 ते, कारण 10 वर्षांच्या मागचं जर आपण पाहिलं 10 वर्षांच्या मागची जर ॲडिशन पाहिली तर ती किती येईल 50 येईल. 70 मधून 20 मायनस केलं म्हणजे 50 येईल. कारण रेशो सुद्धा आपल्याला किती दिलेला आहे तर 7:3 दिलेला आहे. आपण काय करूया 7x प्लस 3x करूया इज इक्वल टू 50 असं आन्सर पाहूया काय मिळतंय ते. पहिल्यांदा 7x प्लस 3x इज इक्वल टू 50 कारण 10 वर्षांच्या मागचा रेशो दिलेला आहे. मग 10x इज इक्वल टू किती आलं 50 आणि x इज इक्वल टू काय येणार आहे 50 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू काय मिळालेलं आहे 5 मिळालेलं आहे. आता पहा, आता या ठिकाणी तुम्हाला रेशो दिलेला आहे 7:3 म्हणजे आता 7 हे कोणाचं असणार आहे एज तर मदर आईचं असणार आहे आणि 3 हे कोणाचं असणार आहे तर मुलीचं असणार आहे. मग जर आपण म्हटलं 7x, आता आपल्याला विचारलेलं कोणाचं आहे आईचंच विचारलेलं आहे. मग 7x इज इक्वल टू किती येईल 7 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 35. पण हे 35 हे जे एज मिळालं आपल्याला हे किती वर्षांपूर्वीचं मिळालं तर 10 वर्षांपूर्वीचं मिळालं, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण 10 ॲड केले तर आन्सर मिळतंय 45. कारण का हे 10 वर्षांपूर्वीचं पण विचारलेलं आहे प्रेझेंट म्हणजे त्याच्यामध्ये 10 ॲड करावे लागतील. म्हणजे आन्सर मिळालं 35 प्लस 10 इज इक्वल टू 45 आहे का पाहूया. हे पहा 45 आन्सर आहे. पुढे 5th नंबर क्वेश्चन. मदर्स एज ॲट द टाइम ऑफ हर सन्स बर्थ वॉज 36 years. 6 years hence her age is 7 times the son's age at that time. What will be the ratio of their ages after 18 years? काय म्हटलंय पहा, आईचं वय किती होतं तिच्या मुलाच्या जन्माच्या वेळी हे 36 years होतं आईचं वय.
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं वय होतं 36 इयर्स आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे पहा. व्हॉट विल बी द रेशो ऑफ देअर एजेस आफ्टर 18 इयर्स. 18 वर्षाच्या नंतर 18 वर्षाच्या नंतर त्यांचं जे काय एज असेल त्याचा रेशो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. बघूया काय मिळते. आता पहा एक्झाम्पल नंबर 5. हे 36 इयर्स हे कधीचं वय सांगितलेलं आहे तर जेव्हा त्या मुलाचा जन्म झाला तेव्हा आईचं वय किती होतं 36 इयर्स एवढं होतं. आणि विचारलेलं काय आहे तर 18 वर्षानंतरचा रेशो विचारलेला आहे. म्हणजे मध्ये किती वर्ष गेलेली आहेत 18 वर्ष आणि 18 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. मग म्हणजे तेव्हा मुलाचं वय किती झालेलं असेल 18 वर्षानंतर तर 18 वय असेल बरोबर ना मुलाचं. त्या मग आईचं किती असेल तर आईचं असणार आहे 36 + 18. आलं लक्षात. 18 वर्षानंतर विचारलंय की नाही. जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा आईचं वय किती होतं 36 होतं आणि 18 वर्षानंतर 18 इयर्स आफ्टर म्हणजे 36 मध्ये 18 ऍड करावे लागतील. पण 18 वर्षानंतर मुलाचं वय हे 18 असणार. पहा काय दिलेलं आहे. आता रेशो कोणाचा विचारलेला आहे तर आईचं वय आणि मुलाचं वय असं विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे रेशो आपल्याला कोणाचा फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे मदर्स टू सन्स. मग आता आईचं वय आता की आईचं वय जर म्हटलं 36 मग 18 वर्षानंतर आईचं वय आता एम म्हणजे आईचं वय पाहतोय किती 36 + 18 किती होणार आहे तर 54 होणार आहे. पहा 36 + 18 काहीतरी चुकलं का बरोबर आहे ना. 36 + 18 = 54 आलं. ठीक आहे. आणि मुलाचं वय किती असणार आहे तर 18च असणार आहे. हे आपण 18 इयर्स नंतरचं काढतोय. मग आता रेशो कसा काय घ्यायचा 54 कोणाचं आईचं आणि मुलाचं किती झालं 18. चला पाहूया मग 18 × 1 18 18 × 2 36 18 × 3 54 आले. म्हणजे काय आन्सर मिळालं 3/1 म्हणजे 3:1. पहा आन्सर मिळालं 3:1. नेक्स्ट 6 नंबर 7 इयर्स 8 months = 5 years 9 months रेशो. सेवन इयर्स 8 months अपॉन काय सांगितलेलं आहे 5 years 9 months. कन्वर्जन करावं लागेल. 7 इयर्स 7 multiplied by 12 + 8 upon 5 multiplied by 12 + 9 = 12 7 जाम 84 आले + 8 12 5 60 + 9 = 84 + 8 किती आले तर 92 येतील डिवायडेड बाय 69. तर 92 आणि 69 हे कुठल्या टेबलमध्ये येतात 23च्या टेबलमध्ये येतात. = 23 4 जा 92 आणि 23 3 जा 69 म्हणजे आन्सर मिळालं 4/3 म्हणजे 4:3. 4:3. 7 number example. At present, the ratio of ages of Pramod and Deepak is 3:4. 8 years hence, it will be 5:6. Find the present age of Pramod. आता त्यांचं आत्ताचं वय जे आहे त्याचा रेशो आहे 3:4 आणि 8 इयर्स म्हणजे 8 वर्षानंतरचा रेशो दिलेला आहे 5:6. मग आता इथे पाहूया
तर समजा आत्ताचा त्यांचा रेशो किती दिलेला आहे, तर 3:4. म्हणजे प्रमोदचं वय आपण कन्सिडर करूया 3x आणि दीपकचं एज कन्सिडर करूया 4x. ठीक आहे. हे कधीचं झालं, त्यांचं प्रेझेंट एज झालं. पण विचारलेलं काय आहे, दिलेलं काय तुम्हाला 8 years, हेन्स इट विल बी 5:6. एक आता 8 वर्षानंतर तर याचं वय किती होणार आहे प्रमोदचं, तर 3x + 8 होणार आहे. आणि दीपकचं किती होणार आहे, 4x + 8. हे 8 वर्षानंतरचं झालं. मग आता त्यांचा रेशो दिलेला आहे. मग 3x + 8 डिवायडेड बाय 4x + 8. त्यांचा रेशो किती दिलेला आहे, तर 5:6. आता फाइंड आउट करूया त्यांचं एज. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 6 3 18x + 6 8 48 इज इक्वल टू 5 4 20x + 5 8 40. मग 48 - 40 इज इक्वल टू 20x - 18x. 48 - 40 आले 8 आणि 20x - 18x आले 2x. मग x इज इक्वल टू येणारे आन्सर 2 4 8. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, तर 4 मिळाली. पण विचारलेलं काय आहे, फाइंड द प्रेझेंट एज ऑफ प्रमोद. मग प्रेझेंट एज त्याचं आपण किती कन्सिडर केलं होतं, 3x कन्सिडर केलं होतं. मग x ची व्हॅल्यू 4 मिळाली. म्हणजेच काय करायचं आहे, आता हा जो 3x आहे, मग 3 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू मिळाली आहे 4. म्हणजे आन्सर मिळालं 12. 3 4 12. म्हणजे त्याचं जे एज आहे, प्रेझेंट एज ऑफ प्रमोद, हे किती मिळालेलं आहे, 12 मिळालेलं आहे. तर आता पुढची एक्झाम्पल याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया.